हॅलो गाईज. तर यावर्षीच एक नवीन मराठी सुपरस्टार जे आहे ते फेमस झालेला आहे. तर त्या सुपरस्टारचाच एक नवीन चित्रपट आता सर्वांच्या भेटीला येत आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करूयात. तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत पहा. मर्द को दर्द नहीं होता. कौन बोला मर्द? तर या ट्रेलरची सुरुवात जी आहे बघा, एकदम आयकॉनिक डायलॉग सोबत होते. मर्द को दर्द नहीं होता. पुन्हा त्यासोबतच एकदम आयकॉनिक मध्ये ते 1950चा फॉन्ट मध्ये चित्रपटाचं जे प्रोडक्शन हाऊस आहे त्याचा असं बॅनर येतं. आणि मी असं एकदम फॉन्ट आणि अशा प्रकारची सुरुवात आतापर्यंत कोणत्याच ट्रेलरची बघितली नाही बघा. एकदम अतिशय उत्तम मी असं म्हणेल या ट्रेलरची सुरुवात आहे. आता ही पूर्ण स्टोरी जी आहे बघा, एक बायोग्राफी आहे असं आपण म्हणू शकतो. गिरगावचा मिलिंद जंगम म्हणून एक व्यक्ती फेमस आहेत. त्यांच्या कलाकृतीवरती, त्यांच्या आयुष्यावरती हा संपूर्ण चित्रपट जो आहे ते असणार आहे. तर ओव्हरऑल बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचीच बायोग्राफी दाखवण्यात आलेली आहे. आता कितपत ती योग्य आहे आणि कितपत त्यांनी ते अडॅप्ट केलेली आहे त्यांनाच माहिती. परंतु मला तरी कुठंच या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी जी आहे ती आवडली नाही. जे खरं आहे ते आहे बघा, परंतु ट्रेलरमधून तरी मला काहीच आवडलं नाही. ओव्हरऑल परत ते गौरव मोरे यांना घेतलेलं आहे कॉमेडीसाठी आणि एकाही सीनमध्ये मला हसू देखील आलं नाही. बिनकामी आता त्यांना उगाच ऍड केलं काय माहिती, त्यांना चित्रपट भेटत नाही कोणत्या ऍक्टर्सला काय माहिती, परंतु एकाही सीनमध्ये हसू आलं नाही. आणि तुमचं काय हे मस्त करता तुम्ही. बुलबुल वाजवणार काय? सोपं आहे, मी शिकवतो ना, फक्त एवढंच करायचं आहे. टांग 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 टांग. ओव्हरऑल पुन्हा आता एक लव्ह अँगल, तर खरंच त्यांच्या लाईफमध्ये कोणी मुलगी होती का लव्ह अँगल टाकलेला आहे. नक्कीच आता बायोग्राफी म्हणलं असेलच, परंतु ते देखील अशा प्रकारची ऍक्टिंग संतोष जोगरची दिसत आहे बघा, की ते दारू पिण्याचा जो सीन आहे त्याबद्दल न बोललेलंच बघा असं बळजबरी केल्यासारखे मला वाटत आहे. आणि आता मेन म्हणजे मी चित्रपटात मधील ज्या कमेंट्स आहेत त्या तुम्हाला सांगेल की कशा प्रकारच्या आहेत व कशा नाही. कारण खूप भारी भारी कमेंट्स चित्रपटाच्या ट्रेलर खाली आलेल्या आहेत, त्या मी मेन वाचून दाखवतो. तुम्हाला कशा वाटल्या व कशा नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. एक रिव्ह्यूवर काय लिहितो बघा, अविनाश यादव नावचा, की अरे हा संत्या एवढ्या फुगल्यासारखा दिसतो, नेहमी तर मी डाएट करतो सांगत असतो. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की संतोष जुवेकर जे आहे नेहमी डाएट करतो आणि नेमका असं फुगल्यासारखा चेहरा काय दिसतोय त्याचा. नक्कीच बघा, तुम्ही बघितलं तर त्यांचा चेहरा तसा कोणाच्या आपण अपीअरन्सवरती का याच्या गोष्टीवरती बोलायला नाही पाहिजे, परंतु एका कमेंटचा हसत असं म्हणणं आहे बघा. आणि दुसरा एक म्हणतो की मी बघितलंही नाही ट्रेलर, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे मी ट्रेलरला बघितलंही नाही असं म्हणतो. परत ते म्हणतंय की काय भिंडी म्युझिक आहे, एक रिव्ह्यूवर म्हणतो की काय भिंडी म्युझिक आहे म्हणून. आता खरं सांगायला गेलं तर शेवटचा जो 15 सेकंदचं म्युझिक होतं ते तर मला आवडलं, परंतु प्रत्येकाची ओपिनियन्स असतात बघा वेगवेगळे. त्यानंतर आता एक दुसरा रिव्ह्यू काय म्हणतो की संत्या भाई ह्या वेळेस कोणालाही मुलाखत देऊ नको, नाहीतर लोक पुन्हा माझीच लाल संघटना वगैरे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे जे एवढं ट्रोलिंग झालं त्यांचं, तशा प्रकारची इंटरव्ह्यू आता कोणत्याही ठिकाणी तुम्ही देऊ नका, जेणेकरून परत तुमची ट्रोलिंग जे आहे ते होणार नाही. आणि काही असं खराब नाही तर काही जणांनी चांगलेही रिव्ह्यू जे आहेत दिलेला आहे. ट्रेलर झक्कास, गिरगावचा लाडका मिलिंदसाठी नक्की पाहणार असं म्हणलेलं आहे. आणि एक जण पुन्हा आणखी एक जण काय म्हणतो तर संत्या इज बॅग, आता इंटरव्ह्यूमध्ये काय बोलणार याची उत्सुकता आहे. परत काही जणांनी खूप चांगले रिव्ह्यू दिलेले आहेत बघा. तुम्ही जर बघितले ट्रेलर खाली तर खूप जण या चित्रपटासाठी एक्साइटेड आहेत, कारण की खरं तर सर्वजण मिलिंद जंगमसाठी हा चित्रपट बघत आहेत, त्यांची बायोग्राफी आहे म्हणून. तर ओव्हरऑल ट्रेलर मला तरी काही विशेष वाटलं नाही बघा. नक्की बायोग्राफी आहे तर मी ॲप्रिशिएट करतो त्या व्यक्तीला, परंतु जे वर्क ट्रेलरमधून होताना दिसलेलं आहे ते कुठंतरी मला आवडलं नाही मी असं म्हणेन. नक्की तुमचं मतही मला कळवा. थँक्यू.